हॅलो TYBA पेपर 6 आपण भिन्न ही कादंबरी जी आहे त्याला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला सांगितलं की ही कादंबरी जी आहे ही दीर्घ आहे, म्हणजे 5 विभागामध्ये त्याचे 5 विभाग आहेत. पण आपल्याला त्याच्यातल्या महत्त्वाच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखांचा आपल्याला फक्त परिचय किंवा अभ्यास करायचा आहे. प्रश्नाच्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने ह्याच्यातल्या महत्त्वाच्या, तर त्याच्यातल्या ज्या स्त्री व्यक्तिरेखा, पुरुष व्यक्तिरेखा कमी आहेत, पण स्त्री व्यक्तिरेखा प्रामुख्याने स्त्रियांचं जीवन सांगणारी ही कादंबरी आहे. ते कादंबरीची सुरुवात जी होते ती तुम्हाला मी सांगितलं की काल की ज्या कादंबरीमध्ये रचिता शिर्के ही एक गृहिणी, कुटुंबवत्सल स्त्री आणि तिच्याबद्दलचा थोडासा परिचय तुम्हाला दिला. तिच्यापासून कादंबरीची सुरुवात होते आणि मग एकमेकीचं आयुष्याच्या संदर्भात एकमेकीचं आयुष्य आणखीन पुढे आपल्याला सखोलपणे कळत जातं. तरीसुद्धा विभागणी कशी केलेली आहे, एक एक भागाची केलेली आहे. लक्षात एक रचिताचा भाग आहे, मग पुढे आपल्याला दिसून येईल कमलाचा आहे, असे लेनिना, म्हणजे असे एक एक भाग त्या स्त्रियांना दिलेले आहेत. आता रचिता जी आहे ती सतत ती आजारी असते, त्यामुळे तिच्या मैत्रिणीला जे आहे, आता हा त्यांचा रोजचा प्रवास आहे. प्रवास कुठचा आहे? मुंबईच्या जवळपास घडणारी महानगर. मग मुंबईसारखं जे महानगर आहे त्याच्या आजूबाजूला घडणारी ही कादंबरी, म्हणजे मुंबईत घडणारी ही कादंबरी. आणि यामध्ये तुम्हाला असं दिसेल की ह्या 5 विभागामध्ये ज्या प्रमुख व्यक्तिरेखा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आपली रचिता आपलं जीवन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. ते थोडं ती मांडते, पण पुढे आणखीन वेगळ्या पद्धतीने अतिशय कष्टप्रद जीवन, रोजचा ट्रेनमधून असलेला प्रवास, नोकरी करावी लागते. आणि नोकरी करण्याचं कारण पण काय आहे का, मुलांचा सांभाळ करणं. तिचा जो पती आहे त्याचं मी नाव तुम्हाला सांगितलं की रचिताच्या नवऱ्याचं नाव आहे विठ्ठल, आणि त्याचा संदर्भ की तो सुशिक्षित इंजिनियर वगैरे आणि मराठा, की त्या काळामध्ये कशा पद्धतीने जातीव्यवस्थेमध्येच मुलीचं लग्न जे आहे, मग ते प्रेम प्रकरण असो काय असो, पण ते न करता पद्धतीने जातीतच लग्न कसं केलं जातं, ते सगळे संदर्भ ती हळूहळू आपल्याला पुढे सांगते. पण तर रचिता तुम्हाला एक दिसेल की एक कुटुंबवत्सल अशी स्त्री आहे. आता पुढे काय होतं की जसजशा ह्या मैत्रिणी, तिची विभा नावाची एक प्राध्यापिका मैत्रीण आहे, जसजसे ह्या जवळ येतात ह्यांच्या ट्रेनमध्ये ओळखी होतात. आणि जसं आपण बघतो की ट्रेनमध्ये बसल्यानंतर एकमेकीची विचारपूस करतात आणि अशा मैत्रिणी बनत जातात. मग पुढे रचिताचं जीवन जसजसं कळू लागतं ना, तसं तिच्या जीवनावरती आत्मचरित्र, आत्मकथन जे आहे ते विभा लेखन करते. लक्षात. तर रचिता जी आहे ती विवाह संस्थेची बळी ठरलेली स्त्री आहे. म्हणजे एड्स होताना एड्सची कारणं काय असतात? एड्स काही स्त्रीचं गैरवागणं, अनैतिक वागणं किंवा म्हणजे तीच दोषी आहे का, तर त्याला कळत न कळत काही कारणांमुळे स्त्रीवरती तो अन्याय होतो आणि तिला परिपूर्ण जबाबदार धरून तिची अनैतिक वागणूक वगैरे ह्या प्रतिमेमध्ये मग तिला पाहिलं जातं. मुळात ही गृहिणी आई ह्या प्रतिमेमध्ये आपल्याला ती दिसते, म्हणजे कुटुंबवत्सल आहे, मुलांचं संगोपन करणारी आहे, एकदम सुखी असं खाऊन पिऊन आनंदी असल्यासारखं 96 कुळी मराठा घराण्यातील एक सुशिक्षित नोकरदार ती स्त्री आहे, जिचं सत्व म्हणजे काय आहे की कुटुंबासाठी राबणं, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं, कुटुंबाची आर्थिक कणा जो आहे तो उचलावा आणि आर्थिक कुटुंबातील निर्णय प्रक्रिया जी आहे त्यामध्ये होतं काय की जरी बाई कमवत असेल तरीसुद्धा कोणता निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो बाईला नसतो. आर्थिक निर्णय ती तर घेऊच शकत नाही, बाकीचे तर नाहीच. हे सहज आपल्याला इथेही आपल्याला दिसून येतं. तिचा पुरुषत्वाचा अनुभव जो आहे की मागे एक तुम्हाला सांगितलं की वांशिक जाणीवांनी संस्कारित झालेला, म्हणजे सत्ताधाऱ्याचा, वडिलांकडून सुरक्षितता, म्हणजे एक जाती व्यवस्थेमध्ये दिसेल. आपण 96 कोळी मराठे म्हणजे आपण फार श्रेष्ठ आहोत, आपल्यालाही 96 कोळी मराठ्यामधलाच मुलगा आपल्या मुलीला पाहिजे, तर असा जो एक खाक्या असतो जाती व्यवस्थेचा तो तिच्या वडिलांकडे आहे. आणि म्हणून तिचं लग्न, आपल्या मुलीला मुलगा आवडला की नाही किंवा त्याची परिपूर्ण माहिती वगैरे नसताना की तो एक 96 कोळी मराठा आहे म्हणून तिचा विवाह होतो.
परंतु वडिलांकडून अत्यंत सुरक्षिततेच्या बाबतीत तुम्हाला दिसेल तिला, म्हणजे जसं मुलीला वडिलांचं घर जे अतिशय सुरक्षित असतं, तिची जोपासना केली जाते, तशा पद्धतीचं तिचं सगळं जीवन. पण त्यामध्येही आपल्याला दिसेल की एक विश्वास जो आहे ती नाकारलेली रचिता नवऱ्यालाही काय करते, एक पद्धतीचं नवरा हा सखा, मित्र, सहकारी असं झाला पाहिजे. पण तो एक मालक होतो. मालक आणि मजूर संबंध कसा असतो तसा तो मालक असतो. किंवा वेश्या व्यवसायामध्ये जी मालकत्वाची भूमिका आहे की पैसे दिले की तिने तिचे व्यवहार करावेत, तसा एक मालकसारखा तो आहे. शारीरिक गरज असेल त्यावेळेला तिच्याशी संबंध ठेवायचा. इतर वेळेला आपल्याला दिसून येईल बाहेरख्यालीपणा. आणि एवढंच नाही तर मातृत्वाची गरज यासाठी खरं तर स्त्रीला अपत्य पाहिजे असतात, म्हणून तिला विठ्ठलची विनवणी करून तिला आपल्या मुलांना जन्म द्यावा लागतो आहे. तिच्या घराचं पावित्र्य तसं पाहिलं तर घरामध्ये पावित्र्य बरबटून टाकणारा विठ्ठल जो आहे, आणि विशेषतः की घरामध्येही तो इतर स्त्रियांना कसा आणतो, आणि हे तिला शेजारच्याकडून नंतर कळतं. पण मग आपल्या मुलांचा जन्म झाल्यानंतर, परिपूर्तीचा आता मुलांचा जन्म झाल्यानंतर ती मात्र ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. जितू आणि अस्मिता आलं लक्षात. जितू आणि अस्मिता जी आहे, म्हणजे लग्नानंतर नवऱ्याचे पूर्वीपासून असलेले बाहेरखालीपणाबद्दल रचिताला हे नंतर कळतं की पूर्वीपासूनच हा असा इतर स्त्रियांशी संबंध ठेवणार आहे, आणि हेही शेजाऱ्यांकडून. जितू आणि अस्मिता मुलांचा जन्म होतो, पण अशाच रचिताला काय होतं, नील नावाच्या, म्हणजे रचिता जी आहे ती एका नील नावाच्या मित्राच्या सोबत काही काळ घालवते. त्याच्याबरोबरही तिचे शारीरिक संबंध येतात. आणि हे सर्व पूर्व आयुष्यातील घटनांबद्दल आपल्याला कधी कळतं तर ज्यावेळेला ती आजारी पडते आणि तिची मैत्रीण म्हणते, अगं जा तू एड्सची, असं तुला रोज रोज थंडी भरून जरा जरा ताप येतो आहे, अंग दुखते, तर ही काही लक्षणं तुझी बरोबर नाही आणि तुझं वजन वगैरे कमी होते. म्हणजे ही जी एड्सची लक्षणं आहेत तर ते त्यांच्या डोक्यात असल्यामुळे तिला ते सावध करून म्हणतात की जा बरं तू तपासून ये. आणि मग ते सोबत ह्या संस्थेमध्ये जाऊन, पण ती जातानाही आपल्याला दिसेल एक चांगल्या घराण्यातली स्त्री ज्यावेळेला एड्स ग्रस्त सेंटरमध्ये, एड्सच्या टेस्ट करणाऱ्या सेंटरमध्ये प्रवेश करते, त्यावेळेला तिची मानसिकता कशी होते, आपल्याला कोण बघते, तिथे असलेल्या आजूबाजूतील स्त्रिया, त्या कितीतरी वेगवेगळ्या व्यवसायातील खालच्या दर्जातल्या, अगदी वेश्या वगैरे व्यवसाय करणाऱ्या, आणि अशांना तिथे जराशा जागेमध्ये जे समुपदेशन केलं जातं, प्रश्न विचारले जातात, ते किती खालच्या पातळी, हे सगळं तिला त्या वेळेला ऐकायला मिळतं. आणि तिथे ती अर्धअधिक आपल्याला दिसून येईल की ती विस्कळून जाते की अरे बापरे, हे आत्ता आपलं जगणं किंवा ह्याच्या पुढची जी वाटचाल आहे ती तशी आपली कठीणच आहे. आता होतं काय की स्त्रीच्या आरोग्याकडे भारतीय जीवनामध्ये फार दुर्लक्ष केलं जातं. एवढंच नाही, कुटुंब व्यवस्थेचा दृष्टिकोन पण पाहिलं तर म्हणजे मुलांचं जन्म झाल्यानंतर जर आता कुटुंब नियोजन करायचं झालं तर मग कोणी शस्त्रक्रिया करायची, तर पुरुष काय तयार होत नाही, नाही 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 मला काम करावं लागतं, मी समर्थ राहायला पाहिजे, त्यांनी काही काही दोष तयार होतील, तर ते बाईलाच पुढे करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दिसेल शस्त्रक्रियेच्या दरम्यामध्ये दूषित रक्त जे आहे ते रचिताला दिलं जातं. आता तेही दिसेल की तिचा नवरा असा आहे की श्रीमंत आहे, पण बाळणपणाच्या काळामध्ये तिला ना एकदम साध्या ज्याला स्वस्त जे दवाखाना असतो जवळ, त्या स्वस्त दवाखान्यामध्ये तिची नोंदणी करतो, कारण पैसे वाचावेत. आणि तिकडे सगळा हा धसमुसळा कारभार होतो आणि दूषित रक्त जे आहे ते रचिताला दिलं गेलं जातं, आणि इथे एड्सचा संसर्ग तिला होतो. पण हे तिला ठाऊक नसतं. परंतु ज्यावेळेला हे वास्तव कळतं त्यावेळेला ती अत्यंत धीराने परिस्थितीचा सामना करते की जी परिस्थिती येईल तोंडाला समोर, तर त्या सगळ्याला आपण तोंड द्यायचं. समाजाने तिची अवहेलना करतं, शेजारी तिला हकलून टाकायला बघतात, आणि एवढंच नाही, पती घरामध्ये कळल्यानंतर की तूच वाईट चालीची आहे,
हे सगळं आपल्याला पण ती स्वतः जी आहे ती काळजी घेते, तिची मुलगी पण तिची काळजी घेते. एवढंच नाही तर ती पुढे ह्या संस्थांमध्ये कारण काय होतं, तिला कामावरून काढून टाकलं जातं का नाही, एड्स झालेल्या स्त्रियांना किंवा लोकांना आम्ही कामावर ठेवत नाही. आणि अचानक एक आर्थिक पायाच तिच्या हातून खचल्यासारखं होतं. मग अशा वेळेला तिच्या मैत्रिणीच तिला मदत करतात. आता एकटं राहणं, त्यामुळे शेल्टरमध्ये मुलींना ती ॲरोबिक शिकवल्या जाते आणि स्वतःचं मृत्यूपत्र एका बाजूला तयार करते. निर्भयपणे ती काय करते, स्वतःचं आत्मचरित्रातून स्वतःचं जीवन ती खरं आपल्या मैत्रिणीला, विभाला ती प्रवासात जे जीवन सांगते ती खरं जीवन तिच्या आत्मचरित्रामध्ये, की एक गृहिणी कशी बळी ठरते व्यवस्थेचा, कुटुंब संस्थेचा, लक्षात. आणि समाजाने ज्या व्यवस्था ठरवलेल्या आहेत, पुरुषसत्ताक पद्धती, की बाईची चूक कायम बाईची चूक, पुरुषाची काही चूक असेल असं नाही, व्यवस्थेची चूक असेल असं नाही. तर हे सगळं ह्याचं चित्रण तिच्या त्या आत्मकथनातून आपल्याला कळतं. परिस्थितीचा एकदा का स्वीकार करता आला की मग चांगले बदल घडवणं हे आपल्यात शक्य असतं, हे तिने स्वीकारलेलंच. तर मात्र काही वेळेला असं दिसेल की एड्स समाजाची हेटाळणी करतं. मरणाच्या भयालाही सामोरी जाणारी रचिता जी आहे, ती बाईची प्रबल जगण्याची जीवनेच्छा जी आहे ती, की नाही काय झालं तरी मी जगणार, माझ्या मुलाबाळांसाठी खपणार, त्यांचं शिक्षण व्यवस्थित करणार. कारण तिच्या पतीचं काय आहे की मुलाचा खर्च मी करीन. आणि मुलाला इंजिनिअरिंगला टाकत असताना त्यांनी भरपूर पैसा देऊन मुलाचं ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि मुलीची जबाबदारी त्यांनी रचितावर टाकली की तू बघ तुझ्या मुलीचं जे काय करायचं, काय शिकवायचं ते. पण तिच्यातलं मातृत्व ते आहे, ते अस्मिता आणि जितू ह्या आपल्या मरणानंतर ही 2 मुलं अनाथ होतील आणि हा बाप म्हणून काहीही कर्तव्य करणारा नाही आहे. आणि त्यांनी आपल्याला दिसून येईल ती जास्त दुखावली जाते. आणि पुढे आपल्याला दिसतं की ह्या सगळ्यामध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न ती आटोकाट प्रयत्न करत असते. मग तिला गोळ्या सुरू होतात, म्हणजे गोळ्या दिल्या जातात ह्या आजाराच्या. पण त्या आजाराच्या गोळ्या खाऊन उष्णता होते, तिला काही अन्न जात नाही. मग काही वेळेला तिला असा राग येतो की जाऊ दे, मरण येणारच असेल ना तर येऊ दे, आता ते औषधच बंद करून टाकूया. म्हणून ती काही वेळेला औषध बंद करते. आता हे ज्या वेळेला मैत्रिणी एकसारख्या विचारतात, तू औषधं वेळेवर घेतेस ना, त्यावेळेला आपल्याला दिसेल की तेव्हा लक्षात येतं की नाही आता मरायचं आहे, नाही घेणार औषधं. या रागाच्या पोटी ती हे व्यक्त करते. मग मैत्रिणी घरी येऊन तिला समजावून सांगतात की नाही हे असं चालणार नाही, तुला औषधं घेतली पाहिजे, तुला बरं झालं पाहिजे. तर हे जे मानसिक बळ देतात आजूबाजूचे लोक, आपल्या रक्ताचे तर नाहीच, म्हणजे ज्याला म्हणता तिचा नवरा, तिचा मुलगा हा कुठे तिच्या पाठीशी, किंवा घरातली व्यक्ती कोणी तिच्या पाठीशी नाही आहे. तिच्या पाठीशी तसं पाहिलं तर तिचा एक भाऊ आहे जो पोलीस आहे, पण तो तिच्याकडे राहायला आलेला आहे आणि घर नाही आहे म्हणून. पण तोही असाच बाहेरख्याली करणारा, उसाटगिरी करणारा, फावल्या वेळामध्ये जरी पोलीस असला तरीसुद्धा तिचं हे सगळं जीवन जे आहे ते बघत असताना तिच्या ह्या वेदना दूर व्हाव्या, तिचं दुःख दूर व्हावे म्हणून उलट तिला तो दारू वगैरे आणून देतो. आणि मग ती ते दारूचं व्यसन करते आणि ज्यामध्ये की ती हे दुःख विसरण्याचा प्रयत्न करते, पण तो एक विशिष्ट काळामध्ये. आणि पुन्हा मग तिच्या मैत्रिणी येऊन तिला मदत करतात की नाही तुला औषधं घेणं जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि विभा आणि विनीता ह्या दोघी तिला समुपदेशन करतात, समजावून सांगतात की, आणि हे त्याच्यात आहे की बाबा एड्सग्रस्तांना लोक वाळीत टाकतात, त्यांना फेकून देतात, समाजाच्या बाहेर फेकल्या जातात ते लोक. अशा लोकांना सामावून घेणं, त्यांच्याशी प्रेमाने वागणं, त्यांना जीवन जगण्याचा एक उन्मेष देणं, त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि हे रचिताच्या बाबतीत तिच्या मित्रमैत्रिणींकडून केलं जातं. आणि त्यामुळे आपल्याला दिसून येईल का पुढे सगळं रचिताचं जे आयुष्य आहे ते ती सामाजिक सेवेमध्ये आपल्याला घालताना आपल्याला दिसून येते, लक्षात. आणि मध्ये तिचे जे संदर्भ जे आहेत, आता ती रचिता जी आहे ना ती कामाठीपुरामध्ये सोबत क्लिनिकला जाते. आता हे कामाठीपुरा म्हटलं की वेश्या व्यवसायाचं सगळं ते भाग आहे, लक्षात. तिथे सगळ्या वेश्यावस्ती आहे. तर तिथे आपल्याला दिसून येईल, तिथे त्यांचं सोबत ह्याचं एक सेंटर आहे जे तिच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या वेश्यावस्तीतल्या लोकांना, कमला वगैरे वेश्यावस्तीतल्या लोकांना समजावून सांगतात
लक्षात. आणि त्यांना सुरक्षित कसं राहावं त्याचं ज्ञान देतात, समुपदेशन करतात. एवढंच नाही तर त्यांच्या टेस्ट ज्या आहेत त्या घेतात. तर त्या कामाठीपुराच्या सोबतच्या क्लिनिकसोबत ही एक संस्था जी एड्ससाठी काम करणारी आणि भारताच्या वेगवेगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांची क्लिनिक्स आहेत, लक्षात. तिकडे ज्यावेळेला ती जाते त्यावेळेला तिथे ती शेफाली मॅडम म्हणून हेड आहेत. आणि तिथे जेनी नावाची जी आहे ती पण तिथेच काम करत असते. आता इथे रचिताला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, लक्षात. आणि त्या प्रश्नाने थोडंसं आपल्याला दिसून येईल की ती भांबावून जाते. आणि रचिताला एड्स नंबर जो मिळतो जवळजवळ 5082 अशा पद्धतीचा. आणि तिथे आपल्याला दिसून येईल जवळजवळ 50,000च्या वर लोकांची टेस्ट त्या क्लिनिकमध्ये 2 वर्षामध्ये त्या सेंटरमध्ये झालेली असते. आणि समुपदेशन पण त्यांचं सुरू असतं वेळोवेळी तिथे आलेल्या लोकांना. आणि तिथे जी प्रश्नावली दिली जाते, जी प्रश्न विचारले जातात त्यांनी तिला प्रचंड धक्का बसतो की तू कोणाकोणाबरोबर संबंध ठेवले, तुझ्या आयुष्यात आणखीन कोण आलेलं होतं, मग तुझ्या पतीशी संबंध जे आहेत ते कधी होते. तर सगळं बालपणापासून सगळं उकरून सगळं विचारलं जातं. मग ती त्यावेळेला सांगते की ती 7-8 वर्षाची असताना वडिलांच्या मित्राकडून तिच्यावर बलात्कार झालेला असतो, लक्षात. नेहमी घरामध्ये येणारा वडिलांचे मित्र, असा हा मित्र की ती सांगायला जाते वडिलांना, पण वडील तिलाच दोषी धरतात की गप्प बस, असं मोठ्या माणसांबद्दल बोलायचं नाही. आणि 16 वर्षामध्येच ती प्रेमामध्ये पडते. पण ती प्रेमात पडलेलं आहे हे लक्षात आल्याबरोबरच की आपल्याच जातीचा मुलगा करायचा म्हणून तिला तिथे लगेच तिचं लग्न विठ्ठलबरोबर लावलं जातं. एवढंच नाही तर ह्या कालखंडात ती सगळी जी देते की जवळजवळ 3,000 रुपयाची दर महिन्याला तिला एकदा तिचा पॉझिटिव्ह हा रिपोर्ट आल्यानंतर तिला जो खर्च सहन करावा लागतो तर तो इतका खर्च आहे. आणि ह्या सगळ्याला वेगवेगळ्या वेळेला त्या टेस्ट करणं वगैरे एवढंच नाही तर विठ्ठलला पण टेस्ट करायला सांगितलेली होती. पण तो रागावतो आणि तो काय म्हणतो, बायकोचा आपल्या मुलांसमोर अपमान करतो की तू काय समजते का, मी काही वाईट चालीचं आहे का, मी काही बाहेर खाली आहे का, तू मुलांच्या समोर मला कसं म्हणू शकते की तू टेस्ट कर वगैरे. म्हणजे इथे सरळ आपल्याला दिसून येईल की सगळ्या गोष्टीला स्त्रीच जबाबदार असते. जे काही झालेलं आहे ते तिच्या वाईट चालीमुळे तिच्या आयुष्यात हे आलेलं आहे. तर जराही तिला कुठच्याही पद्धतीने सहकार्य देणारा तिचा पती नाही आहे. उलट तिच्या वाईटावर आणि तिला सोबत न देणारा, तिला पाठीशी उभा न राहणारा, पैसा अटक्यापासून पण वंचित करणारा. आता रचिताचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये वेदनेच्या लाटा टोचे आपुलाच काटा, एक पद्यपंक्तीने प्रत्येक व्यक्तिरेखेची सुरुवात केलेली आहे. हा तिचा जीवनानुभव आहे की वेदनेचा काटा हा आयुष्यभर तिला टोचतच राहिलेला आहे. परंतु त्याला सामोरे जाण्याचा तिचा जो दृष्टिकोन आहे, बाईपणाची तिची जी जिद्द आहे रचिताची, ती अतिशय प्रबळ आहे. की भले लोकांनी आपली हेटाळणी करो, समाजाने हेटाळणी करो आणि मरणाच्या भयाने आता समोर साक्षात मरणच आहे, एड्स झालं आहे आणि भले औषधं घेतलं तरीसुद्धा त्याचं काही लगेच तो रोग बरा होईल अशी त्या काळात तरी ती अवस्था नव्हती. कारण शरीर कधी साथ देत नाही आहे. परंतु मातृत्वाची अस्मिता म्हणजे आपल्या मुलासाठी अस्मिता आणि जितू, ही मुलं आपली अनाथ होतील ह्या जिद्दीने ती कसं स्वतःला सावरत जाते त्याची सगळं चित्र आपल्याला उभं राहतं. आता ही जी आहे प्रतीक्षा, ती कामाठीपुरामध्ये एड्सविषयी छोटीशी संस्था जी आहे हिने स्वतःच्या बळाने चालू केलेली, एकटीने चालवणारी आणि धडपड करणारी. तिने ते पण हे केलं की कामाठीपुरा हा प्रदेश निवडला की जिथे सगळ्या वेश्यावस्त्या आहेत. पण तिच्या लक्षात आलं की ह्या अज्ञानी आहेत, अशिक्षित आहेत, काही सगळ्याच नाही तर पुढे संदर्भही येतात की स्त्रिया, मुली, अगदी कॉलेजच्या मुली देखील ह्या वेश्या व्यवसायाकडे कशा वळलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या अशिक्षित आहेत असं नाही, परंतु अज्ञानामुळे किंवा कुठच्या गोष्टीकडे एड्स वगैरेची गांभीर्य त्यांना माहीत नाही. तर ही एक अशी प्रतीक्षा धडाडीची कार्यकर्ती आहे. मुळात ही पण एखाद्या सुखी घराण्यातली आहे, संपन्न घराण्यातली आहे, पण प्रतीक्षाचा पुरुषत्वाचा अनुभव आहे
की तो थोडासा वाईट आहे प्रतीक्षाचा. कसा? तर तिचे वडील जे आहे त्या वडिलांनी आईला प्रचंड काय केलेलं आहे, त्रास दिलेला आहे, दुस्वास केलेला आहे. आणि ती आपल्या आईला जी आहे मा म्हणते. लक्षात. आता ही मारवाडी कुटुंबातली मुलगी आहे. आईला मा म्हणते. वडिलांचे दुसऱ्या स्त्रीशी संबंध असतात आणि ही लहान असताना एक दिवशी वडिलांनी तिला त्यांच्याबरोबर ते घेऊन पण गेलेले असतात. त्यावेळेला ती बघते की अरेच्या आपल्या वडिलांचा एक वेगळा असा वेगळ्या स्त्रीबरोबर, कारण हिची आई जी आहे ही अशी लठ्ठ वगैरे आहे, तर ती किती कुरूप आहे, तू कशी लठ्ठ आहे, असं वारंवार तिचा अपमान वडील करत असतात. म्हणजे घरातली एक कोणतरी नोकरच आहे एवढंच तिचं त्या घरामध्ये स्थान. तर हे सगळं प्रतीक्षाने बालपणी आपल्या आईच्या संदर्भात अनुभवलेलं आहे. त्यामुळे वडिलांबद्दलचा तिला काही फारसा ज्याला म्हणता येईल की फार प्रेम होतं वगैरे असं नाही. कारण आई एकदम बेढप कुरूप वगैरे असल्यामुळे तिच्या वडिलांनी काय केलेलं आहे, आईला सोडून स्वतंत्र संसार थाटलेला आहे. आणि एवढंच कळण्याच्या वयामध्ये आपल्याला दिसून येईल पांढऱ्या शुभ्र पोशाखांच्या पप्पांच्या पायाला विळखा घालून त्याला ती ज्यावेळेला सोडून जातात त्यावेळेला ती त्यांचे पाय पकडून म्हणते, नका जाऊ सोडून आम्हाला, असं. तर तिला ते सगळं दृश्य आठवते. त्यांची विनंती ती त्यावेळेला करते आणि बेदरकारपणाने तिला हात झटकून लाथाडून तिचे पप्पा जे आहेत ते निघून जातात. ही नकाराची आठवण जी आहे ना, हे तिचं पितृप्रेमाची आस तिच्या मनात कायम उरलेली आहे की आपल्याला बापाचं प्रेम मिळालं नाही आहे. मुलाबाळांना जसं आई आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम तितकंच अपेक्षित असतं. तर बालपणी तिचं हे पितृप्रेम जे आहे ना ते असं तिच्या डोळ्यासमोरून गेलेलं आहे. त्यामुळे ती जी आस कुठे ना कुठेतरी तिच्या आयुष्यामध्ये कायम राहिलेली आहे. तो एक अढी. काळ आणि माणूस समांतर असतात. एकाच माणसामध्ये भिनलेली वेगवेगळी माणसं किंवा वृत्ती जी आहे ती काळाच्या ओघामध्ये तिच्याही लक्षात येत जाते. आणि होतं काय की तिला लग्न वगैरे हा जो प्रकार आहे ह्याबद्दल तिला जराही आसक्ती किंवा आपुलकी राहत नाही. लग्न हा सोबतीला पर्याय न मानणारा, सेक्सविषयी मुक्ततेच्या कल्पना स्वीकारणारी पिढीतील प्रतीक्षा कुठल्याही विचारसरणीची बांधील नाही आहे. ती फॉरवर्ड आहे विचाराच्या बाबतीत. ती अतिशय प्रखर विचार करणारी आहे की विवाह वगैरे हे काय, हे कशासाठी असतात, ते शारीरिक संबंधानेच फक्त बांधले जातात वगैरे. तिचे असे वेगळे विचार त्या काळात होऊ लागतात कारण तिच्या वडिलांच्या वागण्यातून. पण ती आईबरोबर सुखासमाधानाने राहत असते. मग तिचे नातलग जे आहेत ते वयात आल्यानंतर तिच्या लग्नाची तयारी, मुलं शोधायला सुरुवात करतात. पण तिला मुळातच असं जमवून वगैरे किंवा कोण पुरुष कसा असेल त्यामुळे तिला काही ते उलट तिला राग येत असतो ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि ती आणि आई अशी स्वतंत्रपणाने आपल्याला राहताना दिसते. पण विवाहाने मिळणारी जी प्रतिष्ठा आहे त्यापेक्षा कामातून आपल्याला जी मिळणारी प्रतिष्ठा जी आहे ना, यांनी ओळख आपली बनवावी अशा जिद्दीने ती वेश्याव्यवस्थेमध्ये काम करायला लागते. आणि एक मानवतावादी दृष्टीने, मग ज्याच्यामध्ये वेश्या आहेत, हिजडे आहेत, एड्सग्रस्त, यांच्यामध्ये माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी ती लढा देते की नाही, तुम्ही माणूस आहात, तुम्हालाही माणसाप्रमाणे जगता आलं पाहिजे. कामाठ्यापुऱ्यातील वस्तीत आपल्याला दिसून येईल की अशी काम करणारी, एड्सचा प्रतिबंध आणि एड्सग्रस्ताचं पुनर्वसन यासाठी जीवनाचं रान करणारी ही कार्यकर्ती, म्हणजे प्रामाणिकपणा हेच मूल्य तिच्या आयुष्यात असतं आणि हीच तिची कार्यपद्धती असते. म्हणून तिच्याबद्दल जे 4 ओळीचं सांगितलेलं आहे, काम तिचं नेटकं, नेमकं आणि प्रामाणिकपणाने चाललेलं असतं. परंतु प्रतीक्षा जी आहे ना, होतं काय की JD वाडेकर हे जे सोबतचे हेड आहेत, सर्व आहे, सोबतचं संपूर्ण अध्यक्ष आहेत त्या संस्थेचे, तर त्यांच्या चर्चेमध्ये वाद घालतानाही आपल्याला दिसून येईल तिचा प्रामाणिकपणा जो आहे तो आपल्याला कायम दिसतो. की काही झालं तरी जे फंड लोक मदत करतात ते फंड त्या विशिष्ट कामासाठीच वापरले गेले पाहिजेत. तर इथे आपल्याला ही प्रतीक्षा ही एक अशी व्यक्तिरेखा आपण पाहणार आहोत की जिच्या आयुष्यामधलं तिचं वागण्या बोलण्यातून तिचं धीटपणा आणि प्रखर नवविचारसरणी आपल्याला व्यक्त होताना दिसते. थांबूया आपण.